एकवट एकवट कोल्हापूरपर्यंत आपला आवाज गेला पाहिजे. एकवट एकवट आज या पुण्यश्लोक अहिल्यादेवी शासकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय बारामती या ठिकाणी स्वर्गीय अजितदादांचं या रुग्णालयाला नाव अटॅच म्हणून देण्यात आलं आणि धनगर समाजामध्ये त्याचा आक्रोश दिसून आला. खऱ्या अर्थानं 3 तारखेला ज्यावेळेस जी आर आला त्यावेळेस सोशल मीडियातून मी काही पोस्ट बघितल्या आणि त्यानंतर मी 3 तारखेला संध्याकाळी 6 वाजता या कॅम्पसमध्ये आलो आणि इथल्या संबंधित अधिकारी आहेत यांच्याशी थोडी चर्चा केली. कारण म्हणलं समाजामध्ये राजकारणामध्ये आपण आपली भूमिका सोशल मीडियातून वेगवेगळ्या माध्यमातून मांडत असतो आणि ज्यावेळेस आपण आपली भूमिका मांडतो ती भूमिका अभ्यासपूर्ण असली पाहिजे. आणि मग मी या ठिकाणी आलो आणि त्यांच्याशी सर्वांशी चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की हे सर्वोपचार रुग्णालय जे आहे ते वेगळं आहे, त्याला नाव दिलेलं नाही. परंतु आज मी बाहेर आलो आणि त्यांना म्हणलं की या रुग्णालयावरती तर पुण्यश्लोक अहिल्यादेवीचं नाव लावलेलं आहे आणि आता नव्यानं नामकरण करणार असेल तर ते नाव काढणार का? तर मी इथं आता मी सांगितलं की चिमणीचा इतिहास लिहायला गेला जातो, पण मी तुम्हाला सांगतो मी इथं पेटवण्यासाठी नाही तर विझवण्यासाठी उपस्थित राहिलो. कुणाच्या माहिती करता सांगतो की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेश उपाध्यक्ष आहे, ओबीसीचा प्रवक्ता आहे सोलापूर जिल्ह्याचा. परंतु समाज म्हणून आम्ही समाजातून राजकारणात आलो आणि आधी समाज. परंतु या ज्या गोष्टी आहेत की हे रुग्णालय या कॉलेज अटॅच आहे आणि मला वाटतं दादांचं इथं नाव जर स्पेसिफिक फक्त या बारामती शहरामध्ये या रुग्णालयाला दिलं असतं तर याचा वेगळा उद्देश झाला असता. परंतु जी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज असेल, मार्केट कमिटी असेल, त्यांना नावं देता देता त्यांनी या ओघामध्ये या सुद्धा रुग्णालयाचं नाव टाकलं असेल. परंतु मी संपूर्ण धनगर समाजाच्या वतीनं वैद्यकीय उच्च शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब, या सरकारमधील सर्व नेते आणि राष्ट्रवादी पक्षातील सर्व प्रमुख नेते त्यांनी या विषयावर बसून लवकरात लवकर तोडगा काढावा. कारण पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या किंवा कुठल्याही महामानवांच्या नावाला नाव कुणाकडून ही महामानवाची अवेलना आहे. परंतु आज अजितदादा हयात नसताना सुद्धा आज त्यांचं नाव इथं दिलं म्हणून इथं मोर्चा करावा लागतोय, हे सुद्धा अजितदादांची अवेलना आहे. आणि आज 10 दिवस झाले मोर्चा निघून आणि अजितदादा जर असते तर या 1 तासा 2 तासात हा विषय संपवला असता. ही एवढी वेळ आली नसती. आणि मग याचा या बारामतीतला उद्या संपूर्ण राज्यात गेला तर याला विषय वेगळं वळण लागेल. म्हणून आपल्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतोय की आपण लवकरात लवकर या विषयावरती तोडगा काढावा. अजितदादांची अवहेलना थांबली पाहिजे. जर तुम्ही एवढ्या त्यांना छोटं करू नका. एका हॉस्पिटल पुरतं त्यांचं नाव तुम्हाला जिल्ह्याला, बारामती शहराला, कुठल्या हायवेज असतील जेव्हा द्यायचंय तेवढं त्यांना त्या ठिकाणी धनगर समाज ताकदीनं उभा आहे. परंतु जर अशी चर्चा वेगवेगळ्या पद्धतीने होत गेली तर समाज एकतर प्रत्येक गोष्टीमध्ये इतिहासामध्ये राजकारणामध्ये पाठीमागे आहे आणि यातून पुढे पाहतोय. आता तुम्हाला उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या शासकीय रुग्णालय आहेत, ज्या शासकीय कॉलेज आहेत, ते कॉलेज फक्त ऍडमिशन पुरतीच्या कॉलेजची चर्चा केली जाते. परंतु जे रुग्णालय आहे त्या रुग्णालयामध्ये रोजचे 500 केस पेपर सरासरी फाटले जातात. जवळजवळ 500 कुटुंबाचा, 500 लोकांचा या रुग्णालयाशी संबंध येतो. म्हणून माझी विनंती आपल्या सरकारला आहे की अजितदादांची अवहेलना थांबवा आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवींची अवहेलना थांबवा. कारण महापुरुष अहिल्यादेवींच्या ठिकाणी योग्य आहेत, अजितदादाच्या ठिकाणी योग्य आहेत. पण यावरती लवकरात लवकर मार्ग काढा. याला वेगळं वळण देऊ नका. एक समाजाचा कार्यकर्ता म्हणून इथं विनंती करण्यासाठी मी आलेला आहे. धन्यवाद.